हा, आता इलेक्ट्रिसिटी आपल्या अवतीभोवती आहे. करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे धारा विद्युत, विद्युत धारा. बरं. इलेक्ट्रिसिटी इज ॲट मोस्ट इम्पॉर्टंट इन द मॉडर्न वर्ल्ड. प्रत्येक जगामध्ये आताच्या घडीला इलेक्ट्रिसिटी शिवाय काय चालू शकतं का? बरं, आपला क्लास पण त्याच्यावर चालू. लाईट गेली तर इलेक्ट्रिसिटी चालू आहे. बरोबर आहे ना? हां. वी डिपेंड ऑन इट ऑलमोस्ट एव्हरीथिंग इन आवर डेली लाईफ. जीवनातला प्रत्येक गोष्ट कशावर अवलंबून आहे? इलेक्ट्रिसिटीवर आहे. बरं. इन ऑर्डर टू अव्हॉइड इनकन्व्हिनियन्स फेस. ते म्हणतात कधी-कधी गैरसोय झाली, की आताच गैरसोय झाली. लाईट गेलती. आपण गैरसोयीवरती मात केलं. इनकन्व्हिनियन्स. कशावर कशा पद्धतीने मात केलं? पॉवर सप्लाय, hospital, bank offices and private institute by making alternative arrangement with the help of generators. बघा, आपल्याकडे कुठेही लाईट जाऊ द्या, जनरेटर असतं, युपीएस असतं, इन्व्हर्टर असतं. हा, युपीएस. हा, इलेक्ट्रिसिटी इज यूज फॉर रनिंग इलेक्ट्रिक फर्नेस. बरं, इलेक्ट्रिसिटी कुठे कुठे यूज केली जाते? हा, इलेक्ट्रिक फर्नेस, इलेक्ट्रिक मोटार, सेव्हरल इन्स्ट्रुमेंट यूज इन अ इंडस्ट्री. इंडस्ट्रीमध्ये जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत हे सगळे कशावर चालतात? इलेक्ट्रिसिटीवर. थोडस सजग फोकस. हा, व्यवस्थित काय नाही, जनरल आहे पण महत्वाचं आहे. बरं, मला सांगा, त्यांनी यादीच दिली आहे. डोमेस्टिक. डोमेस्टिकचा मिनिंग मी पूर्वी सांगितला होता. घरगुती. डोमेस्टिक म्हणजे काय? घरगुती जे ऍप्लिकेशन्स आहेत, मग आता सांगायची गरज नाही. फ्रीज, इलेक्ट्रिक ओव्हन, मिक्सर, फॅन, वॉशिंग मशीन, अजून व्हॅक्यूम क्लीनर, रोटी मेकर हॅव हेल्प अस बाय सेव्हिंग टाइम अँड लेबर. लक्ष द्या रे, याच्यातून काय होतं रे? आपला टाइम वाचतो आणि कष्ट वाचतं. ऑल दीज डिव्हाइसेस कॅनॉट बी रन विदाउट इलेक्ट्रिसिटी. काय वाटतं तुम्हाला, इलेक्ट्रिसिटी शिवाय हे रन होऊ शकतात का? नाही. नॉट ओनली ह्युमन बिंग बट सम ॲनिमल्स ऑल्सो यूज इलेक्ट्रिसिटी. आता थोडासा वेगळा मुद्दा आहे. ते म्हणतात मानवाला तर इलेक्ट्रिसिटी लागतेच लागते, नो डाऊट. पण ॲनिमलचा काय विषय आहे? तर त्यांनी संदर्भ दिला, एक उदाहरण दिलंय. एक फिश आहे, त्याचं नाव आहे ईल. काय नाव आहे? इल्स. तो काय करतो माहितीये का? यूज इलेक्ट्रिसिटी टू कॅच देअर प्रे अँड ऑल्सो सेल्फ डिफेन्स. तुम्ही म्हणता कस काय सर? तर इल्स हा फिश आहे, त्याला तर आपण करंट देऊ शकत नाही. त्याच्यामध्ये इनबिल्ट आपण म्हणूया इलेक्ट्रिसिटी आहे, असं म्हणूया की त्या फिशला इनबिल्ट म्हणजे स्वतःहून त्या ठिकाणी आपण म्हणतो ना काजवा. काजव्यामध्ये काय लाईट असते का? तरी अंधारामध्ये दिसतो ना. इनबिल्ट लाईट बाहेर पडते का नाही? माहिती ना, काजवा. काजव्यामध्ये प्रकाश त्या ठिकाणी दिसतो. तसंच आहे, याच्यामध्ये इनबिल्ट इलेक्ट्रिसिटी आहे. बरं, ते काय म्हणतायत? तो काय कॅप्चर करतोय? भक्ष्य आणि म्हणजे स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, रक्षण करण्यासाठी. द लाइटनिंग दॅट स्ट्राइक द अर्थ इज अन एक्सलंट एक्झाम्पल ऑफ नॅचरल फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. हे तर माहिती आहे तुम्हाला. नैसर्गिक उदाहरण कोणतं इलेक्ट्रिसिटीचं? लाइटनिंग. लाइटनिंग म्हणजे काय? यस, जे काही वीज पडणे आहे बघा. लाइटनिंग म्हणजे वीज कोसळणे, वीज पडणे. हे एक्सलंट एक्झाम्पल आहे. कशाचं? तर इलेक्ट्रिसिटीचं. ओके, पुढे पहा आता. वी मस्ट हॅव सीन वॉटरफॉल. तुम्ही वॉटरफॉल, धबधबा पाहिलाय का? आता पावसाळा आहे बघा. आता धबधबे त्या ठिकाणी प्रवाहित झालेले आहेत. वॉटरफॉल मध्ये, धबधब्यामध्ये पाणी कुठून कुठे वाहत? बरोबर, वरून खाली झालं मराठीतून. सायंटिफिक पॉइंट ऑफ व्ह्यू काय म्हणणार? हायर लेवल टू लोअर लेवल. बघा, फॉर द जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी वॉटर इज रिलीज फ्रॉम. बघा,
तुम्हाला माहिती आहे डॅम डॅम म्हणजे काय? धरण. जे काही धरणं आहेत ना बघा, जे काही धरणं आहेत, या धरणांमधलं जे पाणी आहे ते हायर लेव्हलकडून लोअर लेव्हलकडे पाठवलं जातं. म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी लेव्हल मॅटर करते. डॅम मधले जे स्टोअर पोटेन्शियल एनर्जी, बरोबर आहे ना? मग लिहिलता ना तुम्ही, आपण शिकलोय की पोटेन्शियल एनर्जी डॅम मधलं पाणी. हा बर, ॲज वी नो, लक्ष द्या रे, डायरेक्शन फ्लो ऑफ वॉटर बिटवीन 2 पॉइंट्स डिपेंड ऑन दी लेवल ऑफ 2 पॉइंट्स. ते म्हणतायत की लेवल मॅटर करते, पातळी मॅटर करते, इलेक्ट्रिसिटी मध्ये सुद्धा आणि पाण्यामध्ये सुद्धा. आता एक सिंपल प्रयोग आहे, काय नाही, फक्त या प्रयोगाची चर्चा करायची आपल्याला. तुम्ही म्हणता सर लय सोपा प्रयोग आहे. आता काय दिसतंय प्रयोगामध्ये पहा बरं तुम्हीच. 2 बॉटल आहेत बघा, तिथं सांगितलं 2 प्लास्टिकच्या बॉटल आहेत. इथं रबर ट्यूब आहे पहा, इथं एक मध्ये रबर ट्यूब फिक्स फिक्स केलेली आहे. त्याच्यानंतर काय आहे? क्लॅम्प. क्लॅम्प म्हणजे काय? एक चिमटा आहे. बरं, एक्सपेरिमेंट सेटअप केला, क्लॅम्प त्या ठिकाणी बसवला रबर ट्यूबला आणि प्रश्न विचारले. प्रश्नांची उत्तर द्या. व्हॉट हॅपन व्हेन द क्लॅम्प इज रिमूव्ह? बरोबर. आता हे क्लॅम्पच रिमूव्ह केला तर इकडचं पाणी कुठं येणार आहे? लोअर बॉटल मध्ये येणार आहे, हायर लेवल कडून लोअर. म्हणून म्हणलं सिंपल प्रयोग आहे. नेक्स्ट, डज द वॉटर स्टॉप फ्लोईंग व्हाय? पाणी कधी थांबतंय फ्लो व्हायचं? हा बरं, चिमटा काढल्यावर फ्लो होते, थांबतंय कधी? येस, इथं दिसतंय ना बघा, वेन 2 लेवल्स आर इक्वल, दोन्ही लेवल ज्यावेळेस इक्वल आहेत त्यावेळेस पाणी काय होणार आहे? थांबणार आहे. या प्रश्नाचं उत्तर बघूया, तुमच्यातले सायंटिस्ट कोण आहेत? व्हॉट विल यू डू टू कीप द वॉटर फ्लोईंग फॉर लॉंगर ड्युरेशन? लॉंगर ड्युरेशन साठी, कंटिन्युअस वॉटर पडण्यासाठी तुम्ही काय काय ऍक्टिव्हिटी राबवा? हे लय जणांनी उत्तर भयानक भयानक दिले होते. 9वीच्या श्रीगोंद्यातल्या मुलांनी वेगळं दिलं, तांदळीतल्या मुलांनी वेगळं दिलं. हा, 4-5 बाटल्या जोडा. हे 9वीच्या, हेच उदाहरण, हे नाही नाही नाही, हेच उदाहरण, हेच जे सांगितलंय का, हेच एक्झाम्पल म्हणजे आन्सर श्रीगोंद्यातल्या मुलांनी दिलं की सर इकडून इकडं बॉटल मधलं पाणी टाकायचं. बरोबर आहे ना? म्हणजे काय राहील? वॉटर फ्लो कसा राहील? लॉंगर ड्युरेशन साठी राहील. अजून काय वेगळं? काय अजून सायंटिस्टचे डोके लावा ना. माहिती आहे तुम्हाला, काम करताना कुठे पण भविष्यात काम करताना डोकं लावलं तर पैसा भेटतो. एखाद्या कंपनीत गेलात, तिथं आउटपुट द्यायचंय तुम्हाला. तुम्हाला माहिती का आयटीला जे पॅकेज असतं 10 लाखाचं, ते कंपनीवाले त्या माणसाकडून तेवढं काम पण करून घेतात. त्याला 15-15 तास बसून प्रोजेक्ट तयार करावं लागतात, टायपिंग करावं लागतं आणि त्यावेळेस तेवढा आनंद पण भेटतो पैसा जनरेट झाल्यावर अकाउंटमध्ये. पण मग त्याच्यासाठी हा प्रश्न मला खूप आवडतो विचारायला, की वॉटर फ्लो लॉंगर ड्युरेशन असे टास्क असतात पुढे सुद्धा भविष्यात. कसं तुम्ही पाणी कंटिन्युअस फ्लो कराल? अरे तिथं समोर आन्सर आहे. जर हा काय आहे का प्रॉपर आन्सर कोणाकडे? तेच सगळ्यात तुमच्या जवळ आहे क्लॅम्प. आता हा क्लॅम्प जर तुम्ही टोटली रिमूव्ह नाही करायचा, शेवटी तो चिमटा आहे आणि इथं रबर ट्यूब आहे. काय आहे? रबर ट्यूब आहे. अरे मग तुम्ही लूजली अटॅच करा ना तिथं. क्लॅम्पला जर तुम्ही लूजली अटॅच केलं, इथं एक छोटीशी धार इथं बाहेर चालेल या साईडला, खालच्या लोअर साईडला, तरी सुद्धा तुम्हाला आन्सर भेटतंय ना. लॉंगर ड्युरेशन साठी पाणी वाहणारच आहे. लय सोपं एक्झाम्पल, सलाईन बॉटल, तिथं वरती एक नॉब असतो बघा, असतो ना. सलाईन बॉटल संपण्यासाठी किती तास लागतो तुम्हाला माहिती? हा, 1.5-2 तास लागतो. पण ते तिथं सेट केलेलं असतं पॅरामीटर.
कंटिन्युअस फ्लो त्या ठिकाणी चालू राहतो ब्लड मध्ये. हेच कारण आहे. लूजली क्लॅम जो आहे, बरं याच्यामधूनच एक लक्षात येते मुद्दा आहे, लक्ष द्या, हे हायलाइट करून ठेवा. हा, हे काय हे वाक्य, इलेक्ट्रिसिटी charge between 2 points depend on kind of electric level at those points. This level is called electric potential. म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय, की जो काही लेवल मधला फरक आहे. आपण या दोन्ही दोन्ही एक्झाम्पल मध्ये काय लक्षात आलं रे, दोन लेवल असतात. काय असतात? हायर लेवल अँड, त्या हायर आणि लोअर लेवललाच काय म्हणायचं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. हायर अँड लोअर लेवललाच काय म्हणायचं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. नाही ते उदाहरण आहेत, त्याचं नाही वरती काय नाही लिहायचं. चला प्रश्न विचारतो. तुम्ही जा, बाकीच्यांनी थांबा. आणि 1 थांबा. 1 तारखेपर्यंत फी द्यायच्या, मी स्पष्ट सांगितलेले. 3,000 रुपये जमा करा 1 तारखेपर्यंत, पॅरेंटला सांगा. बाकीचे थांबा, ते 4 जण जाऊ द्या फक्त. अरे हॅलो, बर थांबेल ते. हो ठीक. ते हे दरवाजा जास्त वाजेल रे, त्याला इकडे नाही ते बिजागरी तुटेल त्याची, पाठीमागे जोड बर झालं. चला काय शिकलो आपण, रिवाइज करूया. चला, रिव्हिजन गरजेचे आहे, जसे की त्या टॉपिक मध्ये केली. जगामध्ये इलेक्ट्रिसिटी सगळीकडे वापरली जाते ना. तर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो बरं का, की इलेक्ट्रिकल एनर्जी कुठे कुठे यूज केली जाते. सांगा ना मग, सगळीकडे कुठे. इलेक्ट्रिक फॅन, मिक्सर, ओके, रोटी मेकर, अजून अजून इथं बघा, इथं काय आहे, इलेक्ट्रिक फर्नेस, इलेक्ट्रिक मोटार. आता इनकन्व्हिनियन्स साठी, गैरसोयीसाठी काय ऑप्शन आहे, लाईट गेली तर गैरसोय टाळण्यासाठी काय ऑप्शन आहे. लाईट गेल्यावर गैरसोय टाळण्यासाठी काय ऑप्शन आहे. येस, युपीएस, जनरेटर. छान. बर, ऍनिमल मध्ये पण इलेक्ट्रिसिटी यूज केली जाते ना, त्याचं उदाहरण कोणतं. इल्स, हा फिश आहे. नाही, आता पुस्तकात जे आहे तेच. काजूला काजवा असं म्हणतात. काजूला काजवा काय असं म्हणतात, काजवाला. अरे पेन. बर त्याचं कारण काय आहे, प्रे अँड सेल्फ डिफेन्स. कशासाठी, प्रे आणि सेल्फ डिफेन्स साठी. बरं पुढे पहा, वॉटरफॉल आणि हे एक्झाम्पल, याच्यामध्ये काय जाणवलं, शेवटी आउटपुट काय भेटलं. ते नाही रे आउटपुट, की खरं काय असतो, एक फरक असतो लेवल मध्ये. येस, हायर लेवल टू लोअर लेवल, असं सगळीकडे जे आहे ते कशामध्ये आहे, पोटेन्शियल डिफरन्स मध्ये पण आहे. म्हणजे एक पातळी असते, काय असते, इलेक्ट्रिक लेवल. अरे लक्ष द्या रे, इलेक्ट्रिक लेवल म्हणजे एक पातळी आहे, आणि ही पातळी त्या ठिकाणी 2 पॉइंट जे असतात, हायर आणि लोअर लेवलचे,
त्या लोअर अँड हायर लेवल पासूनच इलेक्ट्रिक पोटेन्शियल हा कन्सेप्ट त्या ठिकाणी उदयास आलेला आहे आणि जो की आपण उद्याच्या तासाला पाहणार आहोत.